कोणत्या ना कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी, प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय, माहिती मिळाल्यावर सांग. कोणत्या नेत्यापाशी कोणी असतं, तेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय. आपल्याला जर अमुक गोष्ट कळाली ती सांगायची. गावात असो, शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो, तिथं थोडं झालं की ते लोक मला सांगतात. इथून मागचे माहीत झालं, मी मीडियात बोललो की ते लगेच मागं सरकारले. आता हे असं शिजून ठेवलंय खूप. पण आता हे सगळेच येणार आहेत, यांना सुट्टी नाही. आता आता सुरुवात झाली, आता सुट्टी नाही. ते सगळेच यायला लागले आता हळूहळू. केले करायला गेले उलशकासाठी, काही पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले. त्यांना काय माहित इतकं ही होईल म्हणून. असे बरेच आहेत. आमच्या ह्यो कार्यकर्ता फोड, त्यो फोड, ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे, याच्या गाडीत हिंड, तिकडं भाषण कर, किंवा असे काही रचेव. आता त्यांचे डोळे उघडते. आपण आपलं संसार, आपण आपलं कष्ट करावं, आपण आपली सुखाने भाकर खावा. कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगाच जरांगे पाटलावरती आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगलोट येतं तर आपला संसार बर्बाद होतोय. आता इथून पुढे जे जे आहेत ना, त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा. आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी, ह्या सगळ्या उद्ध्वस्त होणार नाहीत, या सगळ्या जेलात चढणार आहेत. आता नसता त्यांनी शान व्हावं, आपली सुखाची भाकर, सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं. ह्या भानगडीत त्यांनी पडू नये. माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी 10-5 रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टीमा जमलेल्या सुधरा, सुधरायला चान्स आहे, सुधरा, माया वाटावर येऊ नका.